हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर सकाळचे वाजले होते 7 आणि मी लवकरच उठली होती. ह्यांचीसुद्धा फर्स्ट शिफ्ट चालू झाली होती. कॅमेरा सेट केला आणि मग घर आवरायला घेतलं. खुर्ची ठेवली बेडवरती, बेडला बेडशीट टाकून आणि इतक्या लाद्या थंड असतात ना की पायच ठेवू वाटत नाही लादीवरती. त्यामुळे मी चप्पलच घातली होती. आता कमेंट करणारे करतील कमेंट की बाहेरची चप्पल तुम्ही घरात वापरता का? तर आधीच सांगून ठेवते, ही बाहेरची चप्पल नाही आहे, ही घरातली आहे आणि बाहेरच्या बाहेरच असतात. ते आत पण ठेवत नाही, कितीही चांगली असली तरी आणि नवीन असली तरीही. बाहेरच्या चपला बाहेरच असतात आणि घरातली घरातच. तर जोपर्यंत घर स्वच्छ करत नाही तोपर्यंत तर काही ठीक वाटत नाही. असा विचार केलेला सकाळी 6 वाजता उठल्यावरती की रिटर्न झोपायचं म्हणून. पण नंतर विचार केला नको म्हणून. झोपले का 9-10 शिवाय डोळे नाही ओपन होणार आणि तेव्हा जर का उठून कामं करायचं म्हटलं तर कामाची इच्छा पण राहत नाही, म्हणून झोपली नाही. आज नागपंचमी पण होती. सकाळी काही मी जेवण करणार नव्हती, फक्त घरच आवरायचं होतं. खुर्चीवरती तर तुम्ही बघताय जे मी शॉपिंग करून आली होती, कपडे, साड्या, ड्रेस, ह्यांचे कपडे, शर्ट, पॅन्टी, इनरवेअर, ते सगळे असे वरतीच पडलेले होते. 2 दिवस झाले ते तसेच आहेत. आज लावणार होती, बघू आज पण होतं की नाही ते कपाटात ठेवायला जिथल्या तिथे. तर झाडू मारून घेतला आधी. लादी पुसायची होती. कपडे तर भिजत ठेवले होते. बाहेरची रूम क्लिअर, सो लादी पुसून आतमध्ये गेली पंखा चालू करून की अंघोळ करून येईपर्यंत लादी मस्त सुकलेली असेल. तर झाडू मारून झाला बाहेरचा. इथे कॅमेरा सेट केला परत आतमध्ये आणि आतला झाडू मारायला घेतला. कारण इथे जागाच नाही आहे. फ्रीजवरती ठेवला होता. तर आणि खूप घाई असते त्यामुळे जसं येईल तसं घेते मी. तर तुम्ही पण समजून घ्या. तर इथे कॅमेरा लावला होता मी. ओटा तर बघताय तुम्ही किती क्लीन आहे तो. आणि इथे पण मी झाडू मारत होती. कचरा तर नव्हता, पण झाडू फिरवलेला बरा. नाहीतर मग लादी पुसताना एक कचरा येतच असतो, थोडा का होईना येतच असतो. एकटीला तसं बोर होतं खूप आणि टी व्ही बघायचा सुद्धा कंटाळा येतो. माणूस टी व्ही बघून बघून तरी किती बघणार, नाही? त्यामुळे आणि काल आणल्या होत्या मार्केटमधून खूप भाज्या. बाहेर पडलो का पाऊस येतो. काही व्हिडिओ शूट करायला गेली का पाऊस यायलाच पाहिजे. घरात असताना येणार नाही, पण बाहेर गेल्यावरती येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. माहीत नाही असं का, पण हे खरं आहे. तर इथे मी झाडू मारला आणि कचरा पण खूप साठला होता, पण मी काही खाली टाकायला जाणार नव्हती कारण गवतही खूप वाढलं आहे आणि मला पहिली गोष्ट भीती वाटते खाली जायला. तर इथे एका साईडला मी गॅसवर पाणी पण गरम करायला ठेवलं होतं. चहा, दूध गरम झालेला होता. मिस्टरसुद्धा गेले होते आणि ही चहाची भांडी होती आणि इथे कपडेसुद्धा मी बादलीत खूप